उन्हाळ्याच्या दिवसात किंवा जेवणानंतर काहीतरी गोड आणि थंड खावंसं वाटतं, हो ना? तेव्हा आठवण येते ती म्हणजे फ्रूट कस्टर्डची. नमस्कार मंडळी, टेस्टी टेल्स मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण काय बनवणार आहोत हे तर तुम्हाला कळलंच आहे. तर आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड. अगदी सोपी मेथड आहे, जास्त काही साहित्य वगैरे काही लागत नाही. चला, सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया, त्यानंतर रेसिपीला सुरुवात करू. तर फ्रूट कस्टर्ड बनवायसाठी आपल्याला लागणार आहे दूध. तर मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्यानंतर 3 ते 4 टेबलस्पून साखर, 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर आणि मी इथे काही फ्रूट्स घेतलेला आहे. डाळिंबाचे दाणे काढून घेतलेले आहे. त्यानंतर ग्रेप्स, डाळिंब परत घेतलेला आहे. जर का आपल्याला लागलं तर आपण हे यूज करू. आणि त्यानंतर सेब. तुम्ही वेगवेगळे फ्रूट्स घेऊ शकता. तर मी इथे 2-3 प्रकारचे फ्रूट्स घेतलेले आहेत. तर मी इथे 2 ते 3 प्रकारचे फ्रूट्स घेतलेले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फ्रूट्स घेऊ शकता. पण जसं संत्रा किंवा मोसंबी हे घालायचं नाही, कारण दूध फाटू शकते. म्हणून आपण इथे सेब, डाळिंब आणि ग्रेप्स, तर आपण एवढे फ्रूट्स घेतलेले आहेत. चला, सगळ्यात आधी आपण इथे घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध. तर आपण दुधाला छान गरम करून घेऊया. त्याआधी मी इथे फ्रूट कस्टर्ड 2 चम्मच घेतलेला आहे. ह्या फ्रूट कस्टर्ड मध्ये आपण यातलं थोडं दूध घालून घेऊया, गरम दूध घालायचं नाही. तर मी इथे फ्रूट कस्टर्ड मध्ये दूध घालून घेत आहे. त्या अर्धा लिटर मधूनच मी दूध घालून घेत आहे आणि हे व्यवस्थित असं स्टीर करून घ्यायचं. गुठळ्या वगैरे राहिल्या ते मोळून घ्यायच्या. अशा प्रकारे छान स्टीर करून घ्यायचं. मी इथे व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही फ्लेवरचं घेऊ शकता. आणि हे घ्या. व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. सगळ्या गुठळ्या छान मोडलेल्या आहेत आणि व्यवस्थित असं प्लेन झालेलं आहे. चला, आता दूध गरम करायला घेऊया. तर मी इथे एक जाडसर कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपण घालून घेऊ दूध. दुधाला छान गरम करून घ्यायचं आणि अशा प्रकारे परतत राहायचं. तर मी इथे दुधाला गरम करायसाठी एक असं पसरट भांड घेतलेलं आहे, म्हणजे दूध लवकर गरम होईल आणि घट्ट पण लवकर येईल. आपण 2 ते 3 उकळ्या येऊ द्यायचा. त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊ कस्टर्ड पावडर. तर फ्रूट कस्टर्ड बनवायसाठी सगळ्यात आधी आपण बेस तयार करून घेत आहोत. त्यानंतरच आपण फ्रूट वगैरे ते सगळं घालू शकतो. तर सगळ्यात आधी बेस व्यवस्थित होणं इम्पॉर्टंट आहे. तर दुधाला छान 1 ते 2 उकळी येऊ देऊ. त्यानंतर आपण यात घालून घेऊ कस्टर्ड पावडर आणि बाकीचे साहित्य. चला, आता घालून घेऊ कस्टर्ड पावडर. तर मी कस्टर्ड पावडर इथे आधीच थंड दुधात मिक्स करून घेतलेलं होतं. गरम दुधात ते मिक्स करायचं नाही. दूध छान बॉईल झालं तेव्हाच कस्टर्ड पावडर घालून घ्यायचं. तर आपण हे मिश्रण यात घालून घेऊया आणि असं ढवळत राहायचं. जसं जसं कस्टर्ड पावडर शिजल्या जाईल तसं तसं हे दूध घट्ट येईल. हे बघा, टाकताच असं घट्ट आल्यासारखं वाटत आहे. आता आपण पॉवर थोडं कमी करून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळ असंच परतून घ्यायचं. यामध्ये आपण घालून घेऊ साखर. तर मी इथे 3 ते 4 टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि छान असं परतून घ्यायचं. साखर विरघळेपर्यंत परतून घ्यायचं. थोड्या वेळ आपण घट्ट येऊ देऊ, त्यानंतर आपण बंद करून घेऊ. हे बघा, सुंदर असा कलर आलेला आहे ना. साखर तुमच्या चवीप्रमाणे टाका. जर तुम्हाला थोडं जास्त गोड पाहिजे असेल तर 1-2 चमचा अधिक घाला. कस्टर्डला जास्त वेळ होऊ द्यायचं नाही. खूप घट्ट आपल्याला नको आहे, कारण ते जसं जसं थंड होते अजून घट्ट येते. म्हणून आपण थोडं घट्ट होऊ देऊ, त्यानंतर आपण बंद करून घेऊ. साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि हे बघा, हे इतकं घट्ट आलेलं आहे. आता आपण बंद करून घेऊया. तर इथे आता दूध छान घट्ट आलेलं आहे आणि मी इथे बंद करून घेतलेलं आहे. आता रूम टेम्परेचरवर याला थंड होऊ द्यायचं. त्यानंतर आपण बाकीचे साहित्य घालून घेऊ. तर इथे कस्टर्ड मी थोडं थंड व्हायसाठी ठेवलेलं आहे. तर मी काय केलंय, हे ते मोठं भांड घेतलेलं आहे, त्यामध्ये गार पाणी घेतलेलं आहे आणि त्यावर हे भांड ठेवलेलं आहे, म्हणजे लवकर थंड होईल. तर आता आपण फ्रूट्स धुवून घेऊया. कसे धुवायचे ते सांगते. चला, आता फ्रूट्स धुवायला घेऊया. सगळ्यात आधी डाळिंबाचे दाणे. त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेत आहे, थोडंसं मीठ आणि छान असे धुवून घ्यायचे. आणि हे पाणी आता काढून घ्यायचं.
डाळिंबाचे दाणे छान धुवून झालेले आहेत. आता बाकीचे फ्रुट्स धुवून घेऊया. त्यासाठी मी इथे घेत आहे पाणी. एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये घालूया पाणी. आता फ्रुट्स जे जे आपण इथे वापरणार आहोत ते सगळे फ्रुट्स घालून घेऊ. यामध्ये आपण घालू थोडंसं मीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला 5 ते 10 मिनिट पाण्यात ठेवूया. त्यानंतर पूर्ण पाणी काढून घेऊ. आणि कस्टर्ड छान रूम टेम्परेचरवर थंड झालेला आहे आणि घट्ट सुद्धा आलेला आहे. हे बघा छान असं घट्ट आलेलं आहे. जसं जसं अजून थंड होईल अजून घट्ट येईल. आता आपण हे कस्टर्ड एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि फ्रीझरमध्ये ठेवू. तर इथे कस्टर्ड थंड झालेला आहे. आता हे कस्टर्ड मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेत आहे किंवा तुम्ही स्टीलच्या बाउलमध्ये सुद्धा काढू शकता, पण प्लास्टिक जवळपास टाळा. तर आता कस्टर्ड मी बाउलमध्ये काढून घेत आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. जर का हे जास्त घट्ट झालं तर थंड झाल्यावर ते पुन्हा घट्ट येते, तर ते चवीला चांगलं नाही वाटत. कढईमधलं उरलेलं कस्टर्ड सुद्धा काढून घेत आहे. आता हे कस्टर्ड आपण थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून देऊ, म्हणजे हे व्यवस्थित सेट होईल. तर मी इथे जवळपास 10 ते 15 मिनिट मिठाच्या पाण्यात फ्रुट्स भिजत घातले होते. आता मी इथे एक चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये आपण हे फ्रुट्स घालून घेऊया, म्हणजे पूर्ण पाणी निथळून घेऊया. मिठाच्या पाण्यात घालण्याचं कारण म्हणजे कुठलेही जसे का फर्टिलायझर्स वगैरे असले तर मग ते निघून जाते आणि फ्रुट्स छान स्वच्छ राहते. आता हे फ्रुट्स आपण एका स्वच्छ कापडाने असं पुसून घ्यायचं आणि त्यानंतर आपण कट करायला घेऊया. अशा प्रकारे पुसून घेऊ. चला आता फ्रुट्स कट करायला घेऊया. बारीक बारीक पीसेस मध्येच कट करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी ऍपल कट करून घेणार. हे बघा अशा प्रकारे पीसेस मध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारचे असलं की हे नाईफने काढून घ्यायचं आणि त्यानंतर कट करून घ्यायचं. ग्रेप्स कट करायला घेऊया. स्टार्टिंगचं पोर्शन काढून घेत आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे कट करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला जसं आवडते तसं कट करू शकता. तुम्ही यामध्ये किवी, चिकू असे भरपूर फ्रुट्स घालू शकता. फक्त ऑरेंज थोडे आंबट याचे आहेत ते टाळा. ऑरेंज, मोसंबी वगैरे हे टाळा. बाकीचे फ्रूट स्ट्रॉबेरीज अँड ऑल घालू शकता. तर जे आपण फ्रुट्स कट केलेले होते ते मी यामध्ये घालून घेतलेले आहे. कट करून झाल्यावर तो क्लिप आलेला नाही, म्हणजे माझं शूट नाही झालं. तर आता हे बघा हे छान असं मस्त टेक्स्चर आलेलं आहे. तर इथे हे फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे. मला हे फ्रूट कस्टर्ड लगेच सर्व करायचं आहे म्हणून मी लगेच फ्रुट्स घालून घेतलेले आहे. आणि जर तुम्हाला वेळ वगैरे असेल तर लगेच फ्रुट्स घालू नका. कस्टर्ड असंच फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रेशली कट फ्रुट्स टाकायचे. ठीक आहे, चला आता आपण सर्व करायला घेऊया. आणि हे घ्या मंडळी, रंगीत फळांनी सजलेला थंडगार आणि क्रीमी असा फ्रूट कस्टर्ड म्हणजे उन्हाळ्याचा खरा आनंदच आहे. कस्टर्डची मऊ रेशमी चव आणि त्याचा फळांचा गोडवा प्रत्येक घासात तोंडात विरघळतो. तर अशा प्रकारे फ्रूट कस्टर्ड इथे बनवून तयार आहे. अर्धा लिटर दुधापासून आरामात 4 ते 5 वाटी आपण फ्रूट कस्टर्ड बनवू शकतो आणि बघायला सुंदर दिसतं. घरी कुठले पाहुणे वगैरे येत असले आणि स्वीट काहीतरी आणायचं आहे तर फ्रूट कस्टर्ड घरच्या घरी तुम्ही बनवू शकता आणि अगदी सोपी पद्धतीने बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.